नमस्कार मित्रांनो, आजची मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आता पुरुषांसाठीही आली आहे. स्पर्म निरोधक गोळी. यामुळे महिलांवरील गर्भनिरोधकांचा ताण कमी होणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया ही नवीन गोळी नेमकी कशी काम करते आणि किती सुरक्षित आहे. काय आहे ही नवीन गोळी? आतापर्यंत गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांसाठी विविध प्रकारच्या गोळ्या आणि उपचार उपलब्ध होते, पण पुरुषांसाठी पर्याय मर्यादित होते, जसे की कंडोम किंवा नसबंदी. पण आता वैज्ञानिकांनी एक नवीन मेल बर्थ कंट्रोल पिल विकसित केली आहे, जी पुरुषांच्या शरीरात स्पर्म तयार होण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवते. ही गोळी कशी काम करते? ही गोळी नॉन हार्मोनल आहे, म्हणजेच ती शरीरातील हार्मोन्समध्ये बदल करत नाही. या गोळीमध्ये असलेले घटक शरीरातील एका विशिष्ट एन्झाईमला ब्लॉक करतात, जे स्पर्म तयार करण्यासाठी आवश्यक असते. जेव्हा हे एन्झाईम ब्लॉक होते तेव्हा स्पर्म तयार होणे थांबते. आणि विशेष म्हणजे गोळी बंद केल्यानंतर पुन्हा फर्टिलिटी नॉर्मल होते. रिसर्चमध्ये काय समोर आलं? ही संशोधन चाचणी सध्या प्राण्यांवर उंदरांवर करण्यात आली आहे. औषध दिल्यानंतर उंदरांची फर्टिलिटी पूर्णपणे थांबली आणि औषधाचा परिणाम संपल्यानंतर ती पुन्हा पूर्ववत झाली. याचा अर्थ ही गोळी तात्पुरती आणि रिव्हर्सिबल परत नॉर्मल होणारी आहे. महिलांसाठी मोठा दिलासा. सध्या महिलांच्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे अनेक साईड इफेक्ट्स दिसतात. मूड स्विंग्स, वजन वाढणे, हॉर्मोनल असंतुलन. पण ही नवीन पुरुषांची गोळी हॉर्मोन्सवर परिणाम करत नाही, त्यामुळे दुष्परिणाम कमी असण्याची शक्यता आहे. आता पुढे काय? सध्या ही गोळी अजून क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहे. मानवांवर चाचण्या झाल्यानंतरच ती बाजारात येणार आहे. समाजासाठी काय बदल होणार? आजपर्यंत गर्भनिरोधकाची जबाबदारी मुख्यतः महिलांवरच होती, पण आता पुरुष देखील समान जबाबदारी घेऊ शकतील. महिलांवरील शारीरिक आणि मानसिक ताण कमी होईल. निष्कर्ष: ही नवीन स्पर्म निरोधक गोळी भविष्यात गर्भनियोजनाच्या क्षेत्रात मोठा बदल घडवू शकते. जर ही यशस्वी झाली तर पुरुषांसाठी हा एक सुरक्षित आणि सोपा पर्याय ठरणार आहे. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.